नमस्कार, रसायनी टाइम्स न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत। उरण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांच्या प्रचारार्थ मोहपाडा येथील अचानक मैदानावर भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी मनोहर भोईर यांना मोठ्या फरकाने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला। उरण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाची मोठी ताकद आहे। मनोहर भोईर यांना काँग्रेस पक्षाने साथ दिल्याने त्यांचे पारडे जड झाले। 20 तारीखला मनोहर भोईर यांना मतदान करून त्यांना बहुमताने निवडून द्या असे आवाहन रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी यावेळी केले। मनोहर भोईर हे पुन्हा 20 तारखेला आमदार झाल्याशिवाय राहत नाहीत, ही काल्या दगडावरची रेघ आहे। निश्चितपणे उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार अतिशय चांगल्या प्रकारे चाललं होतं। कोविड मध्ये एक सृजनशील नेता, या आपल्या सर्व परिवाराचा प्रमुख, या पद्धतीने त्याने अतिशय चांगलं असं काम केलं। परंतु त्यांच्या पाठी दगाफटका करण्यात आला। ज्या पद्धतीने उद्धवजी ठाकरे यांना पाय उतार व्हावं लागलं, महाराष्ट्रातली सर्व जनता हलली, सर्वांच्या डोळ्यातून पाणी आलं। आणि जी गद्दारी करण्यात आली, शिवसेनेचे जे आमदार गेले, त्यामध्ये सर्वात मोठा वाटा कुठला होता तर रायगड जिल्ह्याचा होता। 3 शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दलवी हे शिवसेनेला बाय बाय करत सुरत मार्गे, गुवाहाटी मार्गे काय ती झाडं करत भाजपच्या पाठीमागे जाऊन हे सरकार पाडण्याचं काम केलं। रायगड हा छत्रपतींचा जिल्हा आहे। छत्रपतींचे जिथं खऱ्या अर्थानं समाधी आहे का आपण रायगडवर जातो आणि छत्रपतींना अभिवादन करतो। आणि निश्चितपणे ज्यांनी गद्दारी केली त्यांना या निवडणुकीमध्ये तिघांना पण गाडायचं आहे। परंतु खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरे साहेबांना अभिवादन करायचं असेल, उद्धवजी ठाकरे आणि महाविकास आघाडीला जर बळ द्यायचं असेल तर आपण मनोहर भोईर, त्यांच्याच बरोबर स्नेहल जगताप महाडमधून आणि कर्जत खालापूर मधून नितीन सावंत यांना निवडणूक आणण्याचा चंग महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी केलेला आहे। आता मनोहर शेठ मागच्या वेळचे 3 आमदार होते, भरत शेठनी लय कोट घातला, मी मंत्री होणार आहे, खुर्ची आणून ठेवली। बरेचसं काय काम झालं ना, आम्ही सगळे जिल्हा परिषद मध्ये एकत्र होतो, सहकारी होतो। पण सचिन भाऊ तुम्हाला सांगतो, महाविकास आघाडीचं सरकार येणार, ही काल्या दगडावरची रेघ आहे। पुन्हा एकदा मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा असेल। उद्धवजी व्हावे ही सर्वांची इच्छा आहे, परंतु आपले ठरलंय का कुणाची ताकद किती। परंतु तरी सुद्धा राहुलजी आणि पवार साहेब बसून काय निर्णय घेतील हे कुणाला माहित नाही, संख्याबळावर अवलंबून राहणार नाही आहे। परंतु निश्चितपणे महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे। म्हणून रायगडमध्ये आम्हाला काही दिलं नाही तरी आम्ही अतिशय तोषानं काम करतोय। आमची एकच मागणी आहे का मनोहर भोईर यांना आमदार करण्याचे आम्ही सर्वांनी विडा उचललेला आहे। आगरी, कोली, कराडी समाज मनोहर भोईर हेच महेश बागचीचा पराभव करू शकतात, याच्यासाठी कटिबद्ध झालेले आहेत। तिसरा उमेदवार आहे, डमी उमेदवार आहे, नितीन गडकरींचा उमेदवार आहे, त्याला मत देऊन मत फुकट घालवू नका, हे एवढंच मी सांगेल। आणि मनोहर भोईर यांची मागची 70,000 मतं, काँग्रेसची 35 ते 40,000 मतं, आगरी, कोली, कराडी समाजाची भावना आहे का इथं खऱ्यानंतर बदल घडला पाहिजे आणि समाजाचा उमेदवार आला पाहिजे। पण 10 ते 15,000ची बेगमी ही मनोहर भोईरला कुणी न सांगता होणार आहे। पण मनोहर भोईर हे प्रचंड बहुमताने या मतदारसंघामध्ये निवडून आल्याशिवाय